ज्यांनी भोगले त्यांनी त्यागले. म्हणून आधी भोग भोगा आणि भोग भोगून मग त्याग करा. मग कोणी म्हणेल मग म्हातारपणी येऊ द्या ना, आम्ही त्याग करतो. दातं गेल्यावर भाकरीचा त्याग करू, काय अर्थ आहे त्याला? त्याग झाला त्याचा अर्थ पूर्ण भोग घेतला व नंतर समजले की भोग वस्तू बेकार आहे. भोगाची परिपूर्णता, तिथून त्यागाची सुरुवात होते. फळ पिकले की ते देठापासून सुटतं. तेथे मनुष्याचा अंत होतो व परमात्मा बनण्याची सुरुवात होते. माणूस परमात्मा बनतो आणि तिथे मनुष्याचा अंत आहे. त्याग संपूर्ण झाला की मनुष्यत्वाचा अंत झाला, देवत्वाची सुरुवात झाली. ईशावास्य उपनिषदामध्ये पहिलंच वाक्य आहे, ईशावास्य जगत सर्वम. सर्व जग प्रभुमय आहे, तुमचं नाही. कामनायुक्त भक्ती नसावी, ती निरोध स्वरूप असावी. कामना युक्त भक्ती नसावी. कामना सांगितलेलं आहे म्हणून आता पुन्हा सांगत नाही. निरोध स्वरूप असावी. निरोध स्वरूप म्हणजे ज्यांनी सोडले, सहज सुटले, सोडले नाही तो भाग आलाय निरोध स्वरूपा. नारद भक्ती सूत्र. निरोध म्हणजे सोडणं नाही, सोडणं पहिली क्रिया, नंतर आपोआप सुटत गेलं, सुटत गेलं, सुटत गेलं, आसक्ती नाही राहिली. मलाचे दोन प्रकार, शरीर मलिन होते. मलाचे दोन प्रकार, शरीर मलिन होते, त्याचे तीन प्रकार शरीर मलिन होते त्याचे. एक उत्पत्तीजन्य मळ, एक इंद्रियजन्य मळ आणि एक आभ्यंतरिक मळ. उत्पत्तीजन्य मळ म्हणजे ज्यावेळेस मुलगा जन्म घेतो, 9 महिने पोटात असतो, संडास छाप शरीरात असतो, मलमूत्र याच्याने भिजलेला असतो आणि बाईच्या गर्भात आणि पुरुषांच्या गर्भात देखील त्या जारवा कायम असतो. हा उत्पत्तीजन्य मळ शरीरामधला. इंद्रियजन्य मळ आणि आभ्यंतरिक मळ. प्रथम जो आहे शरीरासंबंधी आहे, शरीर निर्माण होते त्यावेळेस मळ गर्भात मलमूत्र वगैरेमध्ये तो गर्भ पडलेला असतो तो. दुसऱ्या प्रकारचा मळ म्हणजे इंद्रियजन्य. इंद्रियजन्य मळ कोणता? विषयांच्या संपर्कात आल्याने होते. विषयांच्या संपर्कात पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय कलुषित होते. खूप पोळ्या खाल्ल्या तमोगुण वाढतो, खूप मिरची खाल्ली रजोगुण वाढतो, असं सगळं विषयजन्य मळ. आणि नंतर राग द्वेष परनिंदा हे सगळं निर्माण होतं. तिसरा मळाचा संबंध आहे अंतःकरण चतुष्टयाचा, जे म्हणलं ना उत्पत्तीजन्य नाही, आपलं आभ्यंतरिक मळ आतलं. हे काय आहे? तिसरा मळाचा जो संबंध आहे तो अंतःकरण चतुष्टयाचा. प्राण मन बुद्धी अहंकार हे कशाने मळतात? काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ह्या विकारांचा मळ आहे तो. मन मलिन विषय संग लागे. विनय पत्रिकेमध्ये तुळशीदासजी म्हणतात, मन मलिन विषय संग लागे. विषयाच्या संगतीत गेलं की मन मलिन होतं. मलमूत्रांचे नाशाचे उपाय काय? मलनाशांचे उपाय एक शरीरजन्य मळ. योग दर्शनात प्राणायाम विधान सांगितलंय. प्राणायामद शुद्धी क्षया. आणि पुन्हा टबास टिंबात नॅचरोपॅथी चर्वंतर पण आपण सांगितलंय. देहशुद्धी 2. इंद्रियजन्य मलाचा नाश कशाने होतो? विषय भोगाकडून इंद्रियाकडून मन वळवून भगवंत अर्पित करणे. इथे हा विषय येतो. इंद्रियजन्य मनाचा नाश भगवंताला प्रत्येक कर्म अर्पण करून होतो. इंद्रियजन्य मळ. अंबरीश राजा म्हणतो, राजा अंबरीश पद्मपुराणामध्ये कृष्णार्पितम कुशलदमन्यार्पितम सौख्यदम. कृष्णार्पितम कुशलदन्यार्पितम सौख्यदम. पद्मपुराण. तिसरी आभ्यंतरिक अशुद्धी विनाश. तिसरी जी अभ्यंतराचं आहे ना अशुद्धी विनाश, प्रेम भक्ती नव्हतं. प्रेमगंगा वाहिली पाहिजे म्हणजे अंतरात्म्यामधील शुद्धी होते. प्रेम भगती जलबिनु रघुराये अभ्यंतर
मलक बहुजुव जाई. तुळशीदास रामचरित्र मानस. रामचरण अनुराग निरबिनु मल अतिन्यासन पावे. विनयपत्रिका. म्हणजे इंद्रियजन्य मलाचा नाश करण्याकरता सर्वार्पण पाहिजे. मग एकासाठी प्रेमभक्ती पाहिजे आणि एकासाठी शरीरशुद्धी पाहिजे. साधना करून काय करायचं, परवानगी मागून काय होतं, 3 प्रकारच्या मळांचं सांगितलं. शरीरमळ, इंद्रियजन्य मळ आणि आभ्यंतरिक मळ. आभ्यंतरिक मळ भक्तीनं शुद्ध होतं, मन बुद्धी वगैरे वगैरे. शरीरशुद्धी बाकीच्या प्रयोगांनी होते, तुम्हाला माहिती आहे. आणि इंद्रियजन्य मळ जो विषयांची आसक्ती, हे सगळं त्यागल्याने होते. नाही तर भोग वासना वाढत जाते. म्हणून इंद्रियजन्य मळाकरिता सर्वार्पण प्रयोग आहे. आणि तिघांचं ज्या वेळेस तुम्ही शुद्धीकरण कराल त्याच वेळेस मोक्ष आहे. म्हणून एवढा भाग पण फार विस्ताराने नाही सांगता आला मला, कारण आपलं कॅसेट संपायलं आणि आपल्याला आज विषय संपून टाकायचा हा. कारण 5 तास झालं हे. 2 आणि 2 4 आणि 5 तास सर्वार्पण प्रयोग खूप डिटेल मी घेतला. सर्वांनी हा करायचा आहे. पण एक एक शब्द पुन्हा पुन्हा ऐका, कॅसेट्स ऐका, जिरून घ्या, मुरून घ्या, अर्धवट उचलू नका, पूर्ण श्रवण करा आणि एक एक प्रयोगांमध्ये शोधा मी कुठे आहे. मग भक्तीद्वारे कसा होईल तो पुन्हा वेगळा, योगाद्वारे कसा होईल तो प्रकार वेगळा. शुद्धीकरण शरीराचं, मनाचं शुद्धीकरण, इंद्रियांचं शुद्धीकरण, हे सगळं. तर तो जो इंद्रियजन्य प्रयोग आहे तो आपण सर्वार्पण प्रयोग त्याचं सांगितलं. तर उचित कर्मे आगवी तू आचरोणी मजार पावी. परिचित्त वृत्ती निन्यासावी आत्मरूपी. अशा रीतीनं अर्पण करून कंडिशन्स करून जर तुम्ही केले तर चित्तवृत्तीचा, प्राणाचा, प्राण मनबुद्धीचा आत्म्यामध्ये योग होतो आणि संन्यास होतो. संसारात राहून तुम्ही ब्रह्मचारी राहू शकता, संसारात राहून कमळदळापणे आलिप्त राहू शकता. अर्जुना तू असं हो. आणि हे कर्म मी करता काचरेण या अर्था. ऐसा अभिमान जणे चित्ता रिगोदेशी. तुवा शरीरा परिनो आवे कामना जात सांडावे. मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ. हा सर्वार्पण प्रयोग कामधेनू आहे. जसं द्रष्टाभाव आपण 7 तास बोललो, सर्वार्पण प्रयोग समजून समजावा, कोणीही साधारण माणसाने देखील करावा. त्याच्या आयुष्यामध्ये पुष्कळ अनुदान प्रभूचं मिळेल. प्रभूला तुम्ही 1 दाणा दिला की प्रभूला 1000 द्यावं लागतं. 1 दाणा तुम्ही जमिनीत पेरला की कणसामध्ये 1000 दाणे द्यावे लागतात. ही पद्धती आहे. तुम्ही 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. अशी सगळी पद्धती आहे. प्रभूला फक्त प्रभूंनी ॲक्सेप्ट करावं, प्रभूंनी स्वीकार करावा. त्याच्यासाठी तुम्ही प्रभूमय व्हावं लागेल आणि वरच्या कंडिशननी सगळं करावं लागेल. भगवान सगळं त्याचं ऐश्वर लुटून द्यायला तयार आहे. तुम्ही किती लुटून देता, तुम्ही किती त्याग करता, याची मात्र तो परीक्षा निश्चित घेणार आहे. आणि मला वाटतं हे सगळं ऐकून साधकांनी सिद्ध व्हावं आणि साध्या माणसांनी साधक बनण्याकरिताही सिद्ध व्हावं. याच्याकरता हा प्रयोग सर्वांसाठी कामधेनू आहे. आणि भंकस झालेल्या संसाराला ही कामधेनू आहे की भगवान तुम्ही दूध दिलं की तो तुम्हाला कामधेनूचं दूध पाजतो, हे लक्षात घ्या. म्हणून त्या आशेने मात्र जरूर करू नका, जरूर करू नका. देईल किंवा न देईल, तुम्ही मात्र देऊन टाका. तोही पाहत नाही तसं तुम्ही पाहू नका. तुम्ही मागितलं की तो मात्र पाहिल. एवढं बोलून मी संपवतो.